अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाची सुरुवातच टॅरिफ वॉरनं करून दिली. अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर त्यांनी जबरदस्त आयात शुल्क लादलं आणि त्यामुळे जागतिक अर्थकारण जवळपास ढवळून निघालं. अनेक देशांच्या निर्यातीला सुरुवातीला फटका बसला, पण नव्या बाजारपेठा शोधून नव्या पुरवठा साखळ्या प्रस्थापित करत भारतासारखे देश त्यातून सावरले. शिवाय या शुल्क युद्धामुळे बहुपक्षीय व्यापार संघटनांच्या ऐवजी द्विपक्षीय व्यापार करारांकडे कल वाढला. परिणामी अनेक देशांचे नवे व्यापार संबंध प्रस्थापित झाले. अमेरिका प्रथम असा नारा देत डोनाल्ड ट्रम्प 2025च्या जानेवारीत अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. काही महिन्यातच त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरचं शुल्क वाढवत असल्याची घोषणा केली. यासाठी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचं कारण त्यांनी पुढे केलं. मात्र 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक चर्चेत राहिलेली घडामोड ठरली ती अमेरिकेनं विविध देशांवर लावलेले आयात शुल्क. अमेरिकी अर्थव्यवस्थेवर या आयात शुल्काचा संमिश्र परिणाम झालाच, शिवाय जागतिक पुरवठा साखळ्यांवरही परिणाम दिसून आला. मार्च महिन्यापासून सुमारे 75 देशांवर लादल्या गेलेल्या वाढीव आयात शुल्काच्या मुद्द्याचा पहिला फटका चीन, मेक्सिको आणि कॅनडाला बसला. जुलै-ऑगस्टमध्ये युरोप, आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडांमधल्या अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क लादण्यात आलं. ब्राझीलच्या काही कृती ही आपत्तीजनक परिस्थिती असल्याची बतावणी करत ब्राझीलवर अमेरिकेनं 1 ऑगस्टपासून 50% आयात शुल्क लागू केलं, तर 7 ऑगस्टपासून भारतावर सुमारे 25% हे रेसिप्रोकल म्हणजेच प्रति आयात शुल्क असतानाच रशियाकडून तेल आयात करण्याचं कारण देत ही खरेदी कमी करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी भारतावर नोव्हेंबरपासून 50% आयात शुल्क लादण्यात आलं. अनेक देशांवर लादलेल्या या आयात शुल्कामुळे जणू आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार युद्ध छेडलं गेलं. अमेरिकेच्या या आयात शुल्काच्या निर्णयामुळे भारताची निर्यात प्रचंड ढासळेल. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना याचा फटका बसेल. स्पर्धात्मकता कमी होऊन भारताचे ग्राहक व्हिएतनाम, कंबोडिया, बांगलादेशकडे वळतील. 14 ते 31 अब्ज डॉलर मूल्याच्या निर्यातीचं नुकसान होईल असे अंदाज विश्लेषकांनी वर्तवले होते. मात्र प्रत्यक्षात या परिस्थितीतही तग धरून भारताच्या निर्यातीत वाढच झालेली दिसली. अमेरिकेनं आयात शुल्कातून वगळलेल्या औषधं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसंच IT आणि सॉफ्टवेअर यांच्यामुळे अमेरिकेला होणारी निर्यात वाढलेली दिसली. तर भारतानं चतुराईनं मुक्त व्यापार करारांना वेग दिल्यामुळे आणि विविध बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवल्यामुळे भारताच्या एकूण निर्यातीत साधारणपणे गेल्या 3 वर्षात सर्वाधिक वेगानं तगडी वाढ झाली. भारताकडून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या अमेरिकेला नोव्हेंबरमध्ये 22% अधिक म्हणजे 7 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात झाली. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या आशियाई आणि युरोपीय अर्थव्यवस्था संकटात सापडल्या, तर जागतिक चलन फुगवटा हा दीर्घकाळाचा प्रश्न होण्याची शक्यता उत्पन्न झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे WTO सारख्या बहुपक्षीयतावादी व्यवस्थांकडून देश द्विपक्षीयतेकडे वळू लागले आहेत. अमेरिकेच्या आयात शुल्काचे विविध देशांवर परिणाम बघता चीनच्या निर्यातीवर फारसा प्रतिकूल परिणाम दिसला नाही. अमेरिकेवरच्या अतिअवलंबित्वामुळे कॅनडाला मात्र मोठा आर्थिक फटका बसला. मेक्सिकोच्या उत्पादन क्षेत्राला मात्र या संधीचा फायदा झाला. त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ दिसून आली. एक बाब मात्र नमूद करायला हवी. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीमुळे जागतिक पातळीवर कार्यक्षमता घटल्याचं समोर आलं. उत्पादन खर्च वाढले आणि अर्थव्यवस्थांच्या प्रगतीचा वेग काहीसा मंदावला. आर्थिक अनिश्चिततेचं सावट अनेक क्षेत्रांवर दिसून आलं. आयातीवरील शुल्कांमुळे कंपन्यांना कच्चा माल आयात करणं महाग पडलं. परिणामी उत्पादन खर्च वाढला आणि पुरवठा साखळ्यांमध्ये अडथळे निर्माण झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासूनच्या अमेरिकेच्या अढळ वर्चस्वाला या परिस्थितीमुळे पर्याय निर्माण होत असल्याचं चित्र समोर आलं. अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे जागतिक पटलावर उमटली. या आयात शुल्कांचा सर्वाधिक फटका भारत, चीन आणि युरोपियन युनियनच्या निर्यातींवर दिसून आला. भारतानं अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबतची चर्चा सुरू ठेवण्याच्या दिशेनं पावलं टाकत मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारला, तर दुसरीकडे अमेरिकेच्या 50% लादलेल्या आयात शुल्काच्या दबावापुढे चीननं झुकायला नकार दिला. शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण करत अमेरिकेतील उत्पादनांना कृषी क्षेत्राची बाजारपेठ खुली करायला भारतानं विरोध केला. सोबतच भारत रशियाकडून करत असलेली तेल खरेदी हा राष्ट्रहिताचा निर्णय असल्याचं अधिकृतपणे जाहीर करत
ऊर्जा सुरक्षेसाठी भारत हा निर्णय घेत असून इतर देशही या प्रकारचंच धोरण अवलंबतात असं भारतानं ठामपणे सांगितलं. मात्र दीर्घकालीन उपाययोजनांसाठी भारतानं अमेरिकेशी चर्चेचा पर्याय देखील खुला ठेवला. चीननं मात्र अमेरिकेच्या या भूमिकेमुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होत असून ही अमेरिकेची दडपशाही असल्याचा आरोप करत याला कडाडून विरोध केला. अमेरिकेच्या अन्यायकारक कृतीविरोधात चीननेही अमेरिकेवर प्रतिआयात शुल्क लावण्याची घोषणा केली आणि थेट कृतीतून जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तर दुसरीकडे व्यापारी संबंध सुधारण्याचीही तयारी दर्शवली. अमेरिकेच्या आयात शुल्काचा सर्वाधिक फटका युरोपियन युनियनला बसला होता. म्हणूनच त्यांनी सुरुवातीला अमेरिकेच्या आयात शुल्काबाबतच्या धोरणांना विरोध केला असला तरी जुलै 2025 मध्ये अमेरिकेसोबत एक महत्त्वाचा करार करत वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला. या वाटाघाटीनुसार ईयूने अमेरिकेकडून पुढील 3 वर्षांसाठी $750 अब्ज ऊर्जा खरेदी करण्याची तयारी दाखवली. तसंच अमेरिकेत $600 अब्ज गुंतवणूक करायलाही सहमती दर्शवली. या करारामुळे दोन्ही बाजूंच्या व्यापार संबंधांमध्ये काहीशी स्थिरता आली. अमेरिकेच्या आयात शुल्काचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी द्विपक्षीय व्यापार करारांचा पर्याय पडताळून पाहण्याचा पवित्रा घेतला. भारतानंही असे करार करण्यावर भर देत निर्यातीसाठी नव्या बाजारपेठा शोधण्यावर भर दिला. नुकताच झालेला भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार याचं ताजं उदाहरण असून यामुळे भारतात उत्पादित 100% वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश मिळणार आहे. त्यायोगे प्रशांत महासागरी बेटांची बाजारपेठ देखील मिळणार आहे. तसंच या FTA अर्थात मुक्त व्यापार करारामुळे येत्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. एखाद्या विकसित देशाशी केवळ 9 महिन्यात वाटाघाटी पूर्ण होऊन असा FTA होण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिसेंबरच्या ओमान दौऱ्यात CEPA अर्थात सर्वंकष आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाली. भारतातून निर्यात होणाऱ्या जवळपास 98% वस्तूंना याद्वारे ओमानमध्ये 0 शुल्कानं प्रवेश मिळणार आहे आणि ओमानकडून भारतात येणाऱ्या वस्तूंवरच्या शुल्कात लक्षणीय घट होणार आहे. या CEPAने विशेषतः वस्त्र, रत्न, अलंकार आणि सेवा यामधल्या द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळून आर्थिक संबंध दृढ होतील अशी अपेक्षा आहे. युरोपीय मुक्त व्यापार संघटना म्हणजेच EFTA याबरोबर भारतानं केलेला व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार 1 ऑक्टोबर 2025 पासून अंमलात आला. याद्वारे बहुतांश वस्तूंवरचं शुल्क काढून तरी टाकण्यात आलं किंवा कमी तरी करण्यात आलं. सेवांमध्ये उदारीकरण आणलं गेलं आणि शाश्वताविषयक वचनबद्धतांचा समावेश करण्यात आला. जुलैमध्ये भारत आणि UK यांनी CETA अर्थात सर्वंकष आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एका विकसित अर्थव्यवस्थेशी भारतानं केलेल्या मुक्त व्यापार करारांपैकी सर्वात मोठ्या करारांमध्ये याची गणना होते. यात वस्तू, सेवा, गुंतवणूक आणि डिजिटल व्यापार यांचा समावेश आहे. भारतातून होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क न लागण्याची तरतूद यात आहे. वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवण्याची यात अपेक्षा आहे. इतर करारांमध्ये इंडोनेशिया EU मुक्त व्यापार कराराचा उल्लेख करावा लागेल. तब्बल 9 वर्षांच्या वाटाघाटींनंतर हा करार झाला. अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काच्या परिणामांशी 2 हात करण्यासाठी दोन्ही पक्षांना याची मदत होणार आहे. संयुक्त अरब अमिराती अर्थात UAEनं 1 ऑक्टोबर या एकाच दिवशी ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया अशा 2 देशांशी CEPA केले. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या करारातून अक्षय ऊर्जा, अन्न सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर मलेशियाच्या करारान्वये 2032 पर्यंत तेल सोडून इतर क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार $13.5 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे तंटे उद्भवून देखील उत्तर अमेरिकेतल्या व्यापाराला दिशा देणारा जुना अमेरिका, मेक्सिको, कॅनडा हा करार सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. दक्षिण अमेरिकी व्यापार गटाशी देखील युरोपियन युनियनची बोलणी सुरू आहे. भारताचंही अमेरिका, चिली आणि पेरू यांच्याशी मुक्त व्यापार करार होण्याच्या प्रगतीपथावरती आहेत. अमेरिकेनं व्यापार युद्ध सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि द्विपक्षीय करारांची संख्या वाढली. पुरवठा साखळ्यांची बदलती दिशा आणि बदलती भूराजकीय समीकरणं यांचं प्रतिबिंब आशिया आणि मध्य पूर्वेत झालेल्या या करारांमधून उमटलं. शिवाय शुल्कांपलीकडे जाऊन सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक आणि पर्यावरणीय मापदंड यासाठी सोयीस्कर अशा मुक्त व्यापार करारांकडे देश अधिकाधिक प्रमाणात वळल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्कांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि वेगानं वाढत असल्याचं दिसून आलं. IMF आणि मूडीज सारख्या संस्थांनी भारताच्या वाढीचा दर चांगला राहण्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे भारत
जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनला. भारतीय निर्यातदारांनी चीन, स्पेन, UAE यासारख्या नव्या बाजारपेठा शोधल्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला, तर GST मधली क्रांतिकारी सुधारणा आणि विविध सरकारी धोरणांमुळे निर्यातदारांना दिलासा मिळाल्यानं देशांतर्गत मजबूत मागणी नोंदवली गेल्यानं व्यापाराला चालना मिळाली.